हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर कावळ्यात एक अशी कला दिली आहे भगवानाने की तो ती दिशा विसरत नाही ज्या दिशेने तो निघाला होता. तर तो त्याच्या घराकडेच उडतो सरळ स्ट्रेट. तर ज्याने ते जहाजाचे चालक तर आपल्या इन्स्ट्रुमेंटची तपासणी करतात, बरोबर आहे की चूक आहे, चूक असेल तर सेट करतात त्याची दिशा जहाजाची, आणि थोड्या वेळात तो कावळा उडून थोडासा दूर जातो, 1000-2000 फूट. मग त्याला कुठेच स्थान दिसत नाही की उडून कुठपर्यंत जाऊन बसायचं. शेवटी परत उडत उडत परत त्याला जहाजच दिसते, त्याचा जीव वाचवणारे. नाहीतर जिथे आहे तिथे बुडून मारणारा समुद्रच समुद्र होता. तर परत येऊन त्याला जहाजावरच आश्रय घ्यावा लागला. दुसरे स्थान कुठेच त्याला दिसले नाही जिथे त्याचा जीव वाचू शकेल. तर परमात्मा म्हणतात, जेव्हा तुम्हाला हे ज्ञान मिळेल तुम्ही हे म्हणाल, बंदी छोड़ दयाल जी तुम तक हमरी दौड़े, जैसे काग जहाज का अब सूजत और न ठोरे. आत्तापर्यंत तर हे खोटे कोणी काही म्हणतात तर कोणी काही सांगते, परंतु जेव्हा तुम्हाला ज्ञान मिळेल तुम्ही त्यांचे नाही ऐकू शकत, जरी त्यांनी तुमचे नाही ऐकले. तर प्रसंग चालू आहे, परमात्मा तुम्हाला ज्ञान देतात, तुम्हाला ज्ञानाने परिपूर्ण केले जाते. इथे बोलवून प्रोजेक्टर बनवले भगवानाने, TV चॅनल बनवले, मोबाईल दिले आपल्या मुलांसाठी बनवून. आता पुण्यात्म्यांनो, पूर्ण पृथ्वी त्या परमात्म्याची मुले आहेत. आणि परमात्म्याने कुठून तरी हा शोध केला की भले अमेरिकावाल्यांकडून किंवा जर्मनी किंवा जपानवाल्यांकडून, इंग्लंडवाल्यांकडून, तर हे सगळ्या विश्वासाठी उपयोगी आले. जे पण वर्तमानात तुम्ही बघत आहात, हे ज्याला वैज्ञानिक प्रगती मानतात, प्रगती. आता इथे विचार करायची गोष्ट आहे की परमात्म्याची सगळी मुले आहेत. आपल्याच मुलांसाठी आपली बुद्धी देऊन त्यांना कृतार्थ करतात. ते हे सगळे कुठून तरी परमात्म्याने दया केली. आज बघा, परमात्म्याचा संध्याकाळी तुम्ही सत्संग ऐकला होता की परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी सांगितले होते की कलियुगातील जेव्हा 5500 वर्ष संपतील, 5505 जेव्हा संपेल तेव्हा स्टार्ट होईल माझे कार्य, आणि त्यावेळी माझा दास पाठवीन आणि त्याच्याकडे तो सत्मंत्र, सतनाम आणि सारनाम असतील, ज्याला प्राप्त करून पूर्ण विश्व पार करेल, सगळे विश्व पार होईल आणि संपूर्ण सृष्टीतील प्राणी नाम दीक्षा घेतील आणि भक्ती करतील, मोक्ष प्राप्त करतील. आता बघा, आत्तापर्यंत तुम्ही जिथेही गेलात, कोणत्या ऑफिसमध्ये जा, नातेवाईकांकडे जा, तर सगळ्या ठिकाणी आपल्या व्यावहारिक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि कोणी राजनीतीच्या गप्पा करत आहे, कोणी गप्पा टप्पा करत आहे, कोणी पत्ते खेळत आहे, कोणी काही करत आहे. तर हे सगळ्या प्रकारचे, जसे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जाऊन बघा, सगळीकडे हाहाकार माजला आहे. रामाचे तर नाम पण नाही राहिले. ठीक आहे, कुठे विशेष कोणते अनुष्ठान केले जाते, तिथे डोके टेकवून आलो, प्रसाद खाल्ला, बस आनंद मानला. आपण विचार केला, झाले, बस भक्ती इतकीच असेल? नाही. कबीर साहेब म्हणतात की जिन हृदय सा सुमरिया ताको तैसा लाभ, ओसा प्यास ने भाग ही जब लग दसैनी आब. दवबिंदू चाटल्यामुळे तहान संपत नाही, त्यासाठी तर गटगट 2-3 ग्लास प्यावे लागतील, तेव्हा तृप्ती होईल. तर आधी आपण दान करत होतो,
₹1.25 टाकत होतो पेटीत आणि आनंद साजरा करत होतो की खूप मोठे दान केले. 5:15चा प्रसाद ज्या दिवशी वाटत होतो बुंदीचा, तेव्हा तर विचार करायचो, आज तर कमाल झाली. हा कोणता धर्म होता? हे तर दवबिंदू चाटत होतो आपण. आता आपण ग्लासवर ग्लास पिऊ लागलो. इथे दान करतात मुले आणि कबीर साहेब म्हणतात, धर्म तो धसके नहीं, धसके मीन्स नाश होत नाही धर्माचा. ते धसके तीनों लोक और खैरायत में खैर है, कीजिए आत्मपोख है. गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, जे पूछो वेद पुराण. म्हणजे कुपात्राला दिलेले दान पण व्यर्थ जाते. सुपात्राला दिलेले दान 1000 पट होऊन तुम्हाला प्राप्त होते आणि तुमच्या पुण्यात पण तो काउंट लिहिला जातो. तर जो प्रसंग चालू आहे त्याकडे येऊया की जोपर्यंत ज्ञान संपूर्ण नाही होणार तर तुम्ही या भक्ती मार्गावर चालू नाही शकणार. तर परमात्म्याने दया केली आहे, जसे पूर्ण सृष्टी नाम घेईल. आता दीक्षा कशी घेईल? आता सगळ्यांचे विचार तुम्ही बघा. दासाला कटू अनुभव आहे या भक्ती मार्गावर चालण्याचा. सुरुवात केली आपल्या घरातून, कोणी नाही ऐकले, सगळे उलटे झाले. तू कुठून हे ज्ञान घेऊन आलास? तुझे डोके फिरले का? सगळे एका बाजूला उठून निघून गेले. मग कोणी नातेवाईक आले की त्यांना सांगायला लागायचो, कारण हे ज्ञान असं आहे, इतकं आहे, जरी किती सांगितले. मग हे म्हणू लागले, हा तर वेडा झाला रामपाल, हा तर उठायचा नाही. आता बसलो तर 2 तास उठू देत नाही हा. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आज तुमच्याबरोबर सगळ्यांच्याबरोबर असेच झाले. प्रारंभी कोणी तुम्हाला ज्ञान ऐकवले आहे, ते तुम्हाला पटले नाही. तुम्हाला कोणी सीडी देऊन गेला आणि तुम्ही सीडी ऐकली सारखी सारखी. कारण सीडी एक असे माध्यम आहे, तुम्ही घेतली किंवा TV चालू आहे चॅनेलवर, कोणी सत्संग ऐकत आहे, तर तिथे श्रोता फक्त ऐकू शकतो, वादविवाद नाही करू शकत त्याच्यासोबत. आणि वादविवाद करून माणूस त्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही जिथे वक्ता पोहोचू इच्छित आहे. तर परमात्म्याने दया केली की TV समोर बसून जरी किती काय विचार करू दे की खोटं बोलत आहे, खोटं बोलत आहे, आणि जेव्हा प्रमाण समोर येतील तर मध्येच वादविवाद झाला असता. जर समोरासमोर बसले असते तर मध्येच वादविवाद केला असता, हे काय म्हणता, उठून निघून गेला असता. मग त्यात त्याने बघून 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 सगळे प्रमाण मिळाले, तर त्यात जे त्याला डाऊट होते ते समाप्त झाले. यात वेळ खूप लागतो. तर प्रत्येक एका भक्ताला इथे येण्यासाठी इतका वेळ लागतोच लागतो. तर आता काय होईल? आता हे जसे तुम्ही बघत आहात, एक भक्त त्याचा अनुभव सांगत होता. मागच्या सत्संगात तुम्हाला ऐकवले होते की आमच्या इथे राजस्थानहून भक्त येतात. इथून हिस्सारपासून एक ट्रेन आहे, इथेच रिकामी होते, इथूनच स्टार्ट होते. तर आम्ही 2-2.5 हजार भक्त त्यात जाऊन बसायचो सकाळी सकाळी. हिस्सारहून जोधपूरला जाणाऱ्यात, आणि कोणी नित्यनेमक करत आहे, कोणी मोबाईलवरून मंत्र ऐकत आहे, कोणी आरती, आपले कोणी अजून शब्द ऐकत आहे. चर्चा मालकांची चालू असायची. तर तिथे जितके यात्री बसलेले असायचे अन्य पण, त्यांच्यावर पण ती परमात्म्याची वाणी प्रभाव पाडेल. निस्संशय त्यांना काही समजत नसेल ती आरती किंवा नमो नमो सत्पुरुषू सुरुवातीला तर कोणालाच समजत नाही की हे काय बोलतायत, परंतु ती आपले काम पूर्ण करत असते. त्याला प्रभावित करत आहे आजूबाजूच्या क्षेत्राला. इव्हन मुंगी, पक्षी, प्राणी, गाव, घरातले जे प्राणी आहेत त्यावर पण प्रभाव पडेल. आणि ही वाणी ऐकल्याने त्यांना लवकरच, कारण भक्ताच्या घरात प्राणी, पक्षी, जीवजंतू जे पण असतील त्यांचा पण उद्धारच होईल. तर या वाणीत इतकी शक्ती आहे, परमात्म्याच्या वाणीत इतका प्रभाव आहे की या आत्म्याचे खूप सारे पाप असे असतात जे ज्ञान यज्ञाने संपतात. आणि मग त्यात एक विशेष प्रेरणा तयार होते भगवानाकडून की मग कसाही नास्तिक असो, नास्तिक असा जसा हा आत्मा पापकर्मांनी मूर्छित झालेला आहे. आता जसे कोणाला साप चावायचा, आता त्याला एक गारुडी असायचा, विष उतरवण्यासाठी एक मंत्र त्याने सिद्ध करून घेतला होता. हे आध्यात्मिक जे विज्ञान आहे हे सगळ्यात उत्तम आहे. आत्तापर्यंत तुम्ही पाहिले असेल कोणी झाडफूक करून छोटा मोठा ताप उतरवायचे. तर या अशा प्रकारच्या क्रिया आहेत, परंतु या भक्ती हे तर एक अंश मात्र आहे.
आणि भक्तीची सत्साधना तुम्हाला मिळेल. कोणत्याही गोष्टीची जरूरत नाही पडणार तुम्हाला, ना झाडफूकची. या परमात्म्याच्या भक्तीत सगळी शक्ती आहे. सगळा काही अध्यात्म मार्ग यात आहे. आता जसे कोणता मंत्र सिद्ध केला आहे, तुमचे मंगलाचरण आहे जे आम्ही तुम्हाला देतो. सगळ्यात पहिल्यांदा हे बोलले जाते. हे मंगलाचरण सगळ्या मंत्रांचा मूळ मंत्र आहे. जरी कोणतीही झाडफूक करा, परंतु तुम्ही झाडफूक नका करू. या मंत्राचा जप केल्याने तुमच्या आसपास काही पण राहणार नाही. आणि मग तुमचा मंत्र जो दुसरा देऊन ठेवलाय तो करत राहा. तर सांगायचा मुद्दा हा आहे, या दासाला या अध्यात्म मार्गाचा कटू एक्सपिरियन्स झाला. आणि पहिले परमात्म्याने सन 1988 पासून 1994 पर्यंत 6-7 वर्ष या सगळ्या संत महंत महात्म्यांची माहिती देऊन, सत्संग ऐकवून त्यांच्या क्रिया पाहिल्या. तर ऐकायला मिळाले की गरीबदासजी संत होते. त्याने गरीबदासजींच्या ग्रंथात एक शब्द आहे, घट ही अंदर गारडू धोखे मर गईया, सार शब्द चिन्हा नहीं और कोई भेद ना लैया. या 5-7 लाईन्स आहेत. त्याने त्यांना सिद्ध केले 1000 वेळा 2000 वेळा वाचून. तर त्यांच्यात शक्ती आली की साप कोणालाही चावू दे हा मंत्र बोलायचा, मनातल्या मनात म्हणायचा, त्याचं विष उतरायचे, तो जिवंत व्हायचा. तर त्यामुळे प्रभुपद मिळवलं, संत म्हणवला गेला. आणि आपण या वाणीला रोज वाचायचे आहे, तर आपल्या आत्म्याचे सगळे विष उतरवेल. जसे गारुडी त्याचा मंत्र म्हणतो, आणि ज्याला साप चावला आहे, मूर्छित पडला आहे, तो ना त्या मंत्राला ऐकत आहे ना समजत आहे, पण तो मंत्र त्याचं काम करत आहे. त्याने त्या विषाला उतरवले. विष उतरताच तो जागा झाला, जीवित झाला, मूर्छा संपली त्याची, तर त्याचे सुचारू काम करू लागला. अशा प्रकारे तुमचे सगळ्यांचे आत्मे या अज्ञानतेने आणि या पापकर्मांच्या विषाने अचेत झाले आहेत. जे मूळ काम होते ते विसरून दुसरेच काही करत आहेत. तर ही वाणी जी तुम्हाला दिली जाते, ही संपूर्ण विश्वात पसरेल आणि सर्वांवर प्रभाव पाडेल. जरी कोणी ऐकत नसेल, ना समजू इच्छित आहे, घरात चालले आहे, दुसऱ्या सदस्याने नाम घेतले आहे, काही दिवसात बघा हे पण नाम घेतील. कारण त्यांचे विष आहे ते उतरेल. जे पापकर्मांचे त्यांचे हळूहळू कमी होईल आणि ते त्यांच्यात एकदम प्रेरणा बनेल. आता जसे शेतात आपण पाहिले आहे, हे ट्रॅक्टरवाले उंच आवाजात अशी वेडीवाकडी भजने, गाणे, संगीत आणि गातात आणि ट्रॅक्टर चालवतात. तिथे भगवानांचे भक्त कानाला इयरफोन लावून, आणि कोणी मंत्र ऐकत असेल किंवा कोणी शब्द ऐकेल, ट्रॅक्टर चालवत चालवत नित्यनेम करत असेल आणि ऐकत असेल, मजुरी करता करता पण तुम्ही हे करत असाल. आणि अशा भक्ताने पेरलेले बी पण जे पण सामान्य समाज खाईल त्यावर पण प्रभाव पाडेल. एका वेळेची गोष्ट आहे की 2 भक्त 2 संत बनले होते. त्यांनी शिष्य बनवून ठेवले होते. थोडाफार अध्यात्म ज्ञान त्यांना होते, तेव्हा तर सामान्य समाजात पूजनीय होतात. तर ते जे 2 संत होते, एक संत म्हणू लागला, चल माझे शिष्य आहेत तिथे जाऊया. तो दुसरा पण बरोबर गेला. तर जिच्याकडे जाऊन थांबले होते त्या बहिणीने पण नाम घेतले होते, दीक्षा घेतली होती. तिच्या घरी तिची बहीण आली होती, त्या बहिणीची बहीण, आणि तिच्या बहिणीच्या बहिणीची मुलगी विधवा झाली होती. आणि ती बहीण खूप टेन्शनमध्ये होती. तर जी उपदेश प्राप्त होती त्या बहिणीने त्या बहिणीला, जी अनउपदेशी होती, तिला म्हटले की ताई पोळ्या बनव, माझी मदत कर, जेवण बनव, साधू संत येत आहेत. तर त्या बहिणीने जेवण बनवले. जिची मुलगी विधवा झाली होती आणि त्याच टेन्शनमध्ये होती, ती काय होईल माझ्या मुलीचे, छोटी छोटी मुले आहेत, हे भगवान तिची कशी गुजराण होईल. माता पिता तर टेन्शनमध्ये राहतात. आता या विचारात मग्न असताना तिने जेवण बनवले, संतांनी खाल्ले, ते झोपले. तर सकाळी जो दुसरा होता तो उठला आणि इतक्या टेन्शनमध्ये उठला की बाबा काय झाले. उठून त्याने आपल्या साथीदाराला सांगितले की बाबा आज तर असे स्वप्न पडले की जसे माझी मुलगी विधवा झाली आहे आणि तिचे काय होईल, मी तर वाईट तळमळत होतो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा आराम वाटलाय. तो बुद्धिमान होता. त्याने म्हटले आपल्या मित्राला
की काय या परिवारात कोणाला कोणती आपत्ती आहे. तर म्हणाला, मला पण माहीत नाही, माहिती करून घेतो. त्याने आपल्या शिष्याला बोलावले की मुली, काही तुम्हाला कोणता त्रास आहे, कोणत्या प्रकारचे मुलीचे नुकसान झाले आहे. तर सांगू लागली, मला तर काही नाही आहे, तुमच्या कृपेमुळे माझी बहीण आली आहे आणि तिची मुलगी मेली, तिची मुलगी विधवा झाली आहे, 10, 15, 20 दिवस झाले आणि ती आली आहे. तर संताने विचारले, काय भोजन कुणी बनवलं ते आज आमचे? की म्हटले तिनेच बनवले होते. आता पुण्यात्म्यांनो, त्या बहिणीकडून बनवल्या गेलेल्या जेवणात पण त्या विचारांनी प्रवेश केला आणि ज्या संतांनी ते खाल्ले त्यावर पण प्रभाव पाडला त्याने. तर अशाच प्रकारे आता हे चांगले वचन, चांगले ज्ञान, चांगली वाणी जी पण जशी पण कुठेही क्रिया करत आहेत तर त्यांच्यात प्रवेश करेल. जसा कोणी शेठ आहे, बसल्या बसल्या मंत्र म्हणत आहे आणि काम काय आहे तिथे, वाणी लावली आपल्या भगवानाची, दुकानदार आहे किंवा कोणी मजूर आहे आणि कुठेही जो काम करत आहे आपले, तर तिथे काय होईल, त्या सामानावर पण याचा प्रभाव पडेल आणि जे दुसरे ते खरेदी करून घेऊन जातील त्यांच्यावर पण परिणाम होईल. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या आत्म्यावर पापकर्मांचे विष चढल्यामुळे मूर्छित झाले आहेत, ते जागे होतील आणि परत भजनाला लागतील. तर अशा प्रकारे या परमात्म्याचा जो हे इन्स्ट्रुमेंट बनवण्याचा जो उद्देश होता, प्रयोजन, हे काही असेच नाही आहे. नाहीतर यात सगळी बकवास पाहत होतो जोपर्यंत हे ज्ञान नव्हते. कोणी फिल्म बघत आहे, कोणी दुसरी बकवास बघत आहे, कोणी खेळ बघत आहे. आणि आता हे ज्ञान मिळाल्यानंतर ही बकवास सोडून यात भगवान पहा, परमात्म्याचे नाम ऐका, ज्ञान ऐकतील. तर हेच इन्स्ट्रुमेंट ज्याचा दुरुपयोग करून आपण जीवन नाश करत होतो, हेच आपले जीवन सफल करेल. तर परमेश्वर तुम्हाला काय सांगू इच्छित आहे, हा दास परमेश्वराच्या या ज्ञानाच्या माध्यमातून, की तुम्ही इथून ज्या दिवसापासून दीक्षित होऊन जाता, तुमचे ते एक मनुष्य जीवन प्रारंभ होते. त्याआधी तुमचे मनुष्य शरीर अवश्य होते, परंतु कर्म मनुष्याचे नव्हते. सगळे सद्ग्रंथ, सगळे संत आणि स्वतः परमात्मा येऊन सांगतात की या मनुष्य जन्माची प्राप्ती तुम्हाला केवळ परमात्मा प्राप्त करण्यासाठी आणि जरा व मरण या संकटातून सोडवण्यासाठीच प्राप्त होतो. तुम्हाला ज्ञान संपूर्ण झालेले नसते आणि सांसारिक लोकांकडून जे ट्रेनिंग तुम्हाला मिळाले त्यात दृढ होता. घर बांध बाळा, त्या मुलाने पाहिले, थोडेसेच दिवस झाले होते, नोकरीला लागला होता आणि 2 घरे बांधली. तर आमचे ते इंजेक्शन घेतले गेले. आपण परत तेच टार्गेट घेऊन पुढे जातो, नोकरीत किंवा कोणत्या बिझनेसमध्ये. घर बांधू, प्लॉट घेऊ, कार घेऊ छानशी, आणि एका मिनिटात मृत्यू होतो. ती घर, कार, जमीन राहते. कबीर साहेब म्हणतात, राम नाम कड़वा लगे, राम नाम कड़वा लगे, ये मीठे लगे दाम, दुविधा में दोनों गए, भाई माया मिली ना राम. पुण्यात्म्यांनो, या अध्यात्म मार्गाशी जेव्हा तुम्ही परिचित व्हाल, तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका, डाऊट नाही राहणार. जसे तुम्हाला ज्ञान तेच असते, प्रमाण तेच असतात, उदाहरणे तीच असतात, जे राहून राहून वर्षभर ऐकवले जातात आणि तुमच्या आत्म्याला हे ज्ञान आणि हे प्रमाण जितक्या वेळा ऐकता तितक्या वेळा चांगले वाटतात. तर तुम्ही स्वस्थ आहात. आणि ज्याला असे वाटते की हा सत्संग तर मी मागच्या वेळेस पण ऐकला होता, ही पण गोष्ट ऐकली होती, तर ही तुमची कमजोरी आहे. तुमच्या आत्म्यात विकनेस आला आहे. जसे एक स्वस्थ माणूस असतो, तो सकाळी जेवतो, पोळी तीच असते, थोडाफार डाळ भाजीत नक्कीच फरक पडला असेल, आणि सकाळी जेवण खाल्लं आणि संध्याकाळी तीच पोळी परत ठेवली आहे आणि तुम्हाला रस नाही आहे, तर तुम्ही अस्वस्थ झाला आहात. आणि त्या पोळ्या तुम्हाला तशाच रुचकर वाटल्या तर तुम्ही स्वस्थ आहात. आणि दिवसात 3-3 वेळा खाता, रुचकर लागते, तर तुम्ही स्वस्थ आहात. अशा प्रकारे
आता हे ज्ञान तेच आहे आणि जितक्या वेळा ऐकाल आणि जितक्या वेळा हे तुम्हाला तितक्या वेळा ते चांगले वाटले पाहिजे तर तुम्ही स्वस्थ आहात, अन्यथा तुम्हाला कोणत्या पापकर्माने घेरले आहे. आता जसे आजारी माणूस आहे आणि तो जेवण रोज जेवतो 2-2, 3-3 वेळा, आणि जेव्हा तो आजारी माणूस होतो तेव्हा तो त्याला एक वेळा पण एक घासही खाण्यात रस नाही राहत त्याला. कारण काय झाले, त्या आजाराने त्याच्या शरीराची व्यवस्था खराब केली. जो गोड पदार्थ होता, खाण्याजोगे पदार्थ होते, ते पण कडू लागायला लागले. त्याचे परिमार्जन काय आहे? त्याची पद्धत ही आहे की कडू, जसे कोणाला मलेरिया झाला आणि त्याला ती कडू गोळी, पोळीपेक्षा पण कडू, ती खायला लागली, नको असली तरी खायला लागेल, जरी ती रुचकर लागली किंवा नाही लागली तरी ती खाल्ल्यामुळे हळूहळू ताप ठीक होईल. ताप ठीक होईल तेव्हा ती रुची वाढेल, मग स्वादिष्ट स्वस्थ झाल्यावर मग स्वादिष्ट होईल, तर हेच स्वादिष्ट लागायला लागेल. तर अशाच प्रकारे या सत्संगात हे दोन्ही डोस आहेत. यात आत्म्याचा आहार पण आहे आणि ही ट्रीटमेंट, हे उपचार पण सोबत होतात. जसे कोणी भक्त सत्संग ऐकत आहे, हे मनात येते की पहिले पण ऐकले होते, तर नक्कीच तुम्ही रस नसला तरी मधूनच उठून जाऊ नये, त्याला परत परत ऐकले पाहिजे. थोड्याच वेळात तुम्ही बघाल, ओहो हे तर ठीक ध्यान लागले. तर हे कुणींचे पण काम करेल. रस नाही वाटला तरी भगवानाचा महिमा ऐकत राहिला पाहिजे, आणि रस नाही वाटला तरी भक्ती स्टार्ट. जसे मंत्र म्हणायला लागता, आवड नाही निर्माण होत, नाही होऊ देत, अत्यंत करडेपणाने तल्लीन राहा, मन दूर पळेल, थोडा वेळ पळेल, मग आपोआप सेट होईल. तर अशा प्रकारे परमात्मा म्हणतात, कबीर हरि के नाम को हेज बजोते खज, उलटा सुलटा ओ गही खेत पड्या जो बीज. आता परमात्म्याच्या नामात लागा. एकदा जरी हिज म्हणजे आपल्या आवडीने किंवा जरी नाईलाजास्तव म्हणजे डोके ठणकत असेल तरी चालू करा. आणि म्हणतात, जसे शेतात बी पडले की जरी उलटे पडू दे किंवा सुलटे, ते उगवेल. तर अशा प्रकारे तुम्ही हे ज्ञान ऐकले पाहिजे. आता जसे आपल्याला जे ट्रेनिंग समाजाकडून मिळाले, जिथे पण गेलो त्यांनी हीच कथा ऐकवली. काय करत आहेस बाळा? की इंजिनिअरिंग करत आहे. म्हटलं अच्छा, काय करणार? JEE म्हणून लागेन, किंवा कोणी म्हणेन STO म्हणून लागेन. अच्छा, माझ्या गावात एक मुलगा होता अमुक अमुक एकाचा, JEE म्हणून लागला होता, त्याने एक घर बनवलं तिथे आणि एक प्लॉट खरेदी केला आणि त्याने असं केलं. तर आपले विचार तेच होतात. BCA होऊ, JEE म्हणून लागू, STO म्हणून लागू. तर ते इंजेक्शन लागले तर आपण तिकडे प्रेरित झालो, आणि आता हे ज्ञान ऐकू भगवानाचे, तर आपण इथे दृढ होऊन जाऊ. ते तर आपल्याला विष दिसू लागेल. हे घर बंगला यात सगळ्या जीवनाचा नाश करणं, हे महामूर्ख व्यक्तीचं काम दिसू लागेल. तर अशा प्रकारे सत्संगाला येण्याने, या ज्ञानाला परत परत ऐकण्याने तुमच्यात दृढता येईल. कबीर साहेब म्हणतात, बघा आपण इथे धन मागायला येता, परमात्मा म्हणतात, हे तर मी पासंगासारखं देईन तुम्हाला फ्रीमध्ये, हे तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतो, हा तर आमचा सौदा पण नाही आहे, हे तर असेच देईन तुम्हाला. आता पासंगाची परिभाषा सांगतो थोडीशी काय असते. पूर्वी आमच्या गावात, सगळ्या गावात असेच होते, पैसे बिसे इतके नसायचे. असेच कोणी भाजी विकायला आला किंवा काही इतर सामान, कांदा विकायला आला किंवा इतर काही सामान घेऊन यायचा, तर आमची आजी काय करायची, गहू भांडे भरून घेऊन यायची आणि त्याला विचारायची, बाबा बाबा हे कसे देणार ढेमसे तू? तो म्हणायचा, जी गव्हाचे 2 भरून देईन. म्हणायची वजन कर. आणि जेव्हा व्यवहार तर केला गव्हाचा, 2 वेळा वजन केले, 1 किलोचे 2 किलो घेतले 1 किलो गव्हाच्या बरोबर, मग असे म्हणायची, पासंग अजून दे. पासंग म्हणजे व्यवहारात नसलेला अतिरिक्त आयटम, तो एखादं ढेमसं उचलून अजून टाकायचा, घेत आहे पासंग. नाही बाबा अजून थोडा दे, 1-2, तो अजून 1-2 उचलून टाकायचा, म्हातारी खुश व्हायची. तर हे पासंग म्हणजे फ्री, ते तर अतिरिक्त. तर जो खरा सौदा आम्ही तुमचा इथे देऊ करून, तो जन्म आणि मृत्यूच्या या दीर्घ रोगाचा नाश करेल. आणि जे तुम्ही इथे मागायला येता, आम्ही तर पासंगामध्येच देऊ. झालं समाधान?
जी सांसारिक संपत्ती जी तुम्हाला आवश्यक असेल आणि तुमचे कष्ट जी तुमच्यावर संकटे येत आहेत ते तर पासंगात ठीक करतील कबीर भगवान आमचे. आणि खरे दुःख तर तुमचे, खरा सौदा तर तुमचा हा आहे की तुमचा जन्ममृत्यूचा रोग नाश करतील, जे पृथ्वीवर या ब्रह्मांडात कोणी नाही करू शकत, जे सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसार हरियाणात तुम्हाला आज उपलब्ध आहे. राम नाम कड़वा लगे ये मीठे लगे दामे, दुविधा में दोनों गए भाई माया मिली ना राम. आता या इंजेक्शनने प्रभावित व्यक्ती, एक वेळा हा दास माझ्या पूज्य गुरुजींच्या सतलोक गमनानंतर त्यांच्या आदेशानुसार दीक्षा नाम सत्संग करू लागला. तर आमच्या पूज्य गुरुदेवजींचा एक आश्रम मोगामध्ये आहे, रेल्वे स्टेशनच्या जवळ, आणि एक तलवंडीभाई जिल्हा फिरोजपूरमध्ये आहे. तर जिल्हा फिरोजपूरमध्ये जो तलवंडीभाई आहे, कसबा छोटासा बरवालाप्रमाणेच, तर तिथे आमच्या गुरुजींचे काही शिष्य होते. तर त्यांनी आग्रह केला की तुम्ही इथे पण सत्संग करत जा. गुरुजी निघून गेले. तर आम्ही सेकंड संडे म्हणजे द्वितीय रविवार तलवंडीभाईमध्ये सत्संग सुरू केला. आम्ही जाऊ लागलो. तर या सत्संगाला ऐकून प्रभावित तर सामान्य व्यक्ती होतोच, तर त्यांच्या इथे कोण्या म्हातारीचा मृत्यू झाला होता, त्याचा शोक व्यक्त करण्यासाठी कोणी त्यांचा रिलेटिव्ह आला होता. तो श्रीमंत माणूस होता, चंदीगडला राहणारा होता. तर त्याने त्याला म्हटले, शुक्रवारी आला होता तो, शनिवारी जायचे होते संध्याकाळी 4 वाजता. त्यांनी म्हटले की तुम्ही आज थांबा, उद्या सत्संग आहे, तुम्ही सत्संग ऐकून जा. तो म्हणाला, मी सत्संग खूप ऐकले आहेत, मी सगळे ऐकले आहे, माझे महत्त्वाचे काम आहे, जायला लागेल. तर त्या भक्तांनी म्हटले, सत्संग तुम्ही जरूर ऐकले असतील, पण हा सत्संग त्यापेक्षा भिन्न आहे, तुम्ही ऐका, आमचे प्रार्थना स्वीकार करा. तो म्हणू लागला, नाही नाही, माझं एक खूप कंपल्सरी काम आहे, एक कोणी पार्टी येणार आहे, त्याच्याबरोबर माझे एक ॲग्रीमेंट व्हायचे आहे काही कामाचे, आणि त्यात मला 5 लाखाचा फायदा होईल. सन 1997ची गोष्ट आहे. त्यावेळेचे 5 लाख, आजचे तर माझ्या मते 50 लाख होतील. तर त्यांनी परत प्रार्थना केली की काही हरकत नाही, कधी येतील, कोणत्या वेळी. म्हटले की उद्या ते 1 वाजता येतील. आणि मला त्यांच्यासाठी सगळी पार्टी वगैरेची अरेंजमेंट करायची आहे. त्यांनी खूप सांगितले, पण तो ऐकणारा नव्हता. तो निघून गेला. आता त्या घरात 4 सदस्य होते. घरात 4 पती पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आणि मारुती कार वगैरे घेतलेली होती. चंदीगडच्या जवळ आला तेव्हा एक ट्रक उभा होता. थोडासा अंधार पडला होता. पुढे एक ट्रक उभा होता सळ्यांनी भरलेला. त्याचे मागचे व्हील काढून ठेवलेले होते 4ही, आणि जॅक लावून ठेवला होता. आता त्याच्या मनात तर 5 लाख फिरत होते. मनात काही पण दिसत नव्हते. अत्यंत वेगात ती ट्रकच्या खाली घुसली ती कार. तो जॅक बाजूला पडला आणि लोडेड ट्रक सळ्यांचा त्याच्यावर पडला. 4च्या 4 ऑन द स्पॉट मेले. आता काय उपयोग त्या 5 लाखाच्या फायद्याचा? डोक्यावर धरा. घर गेले आणि काय माहिती नाही कुठून भूत बनून भटकेल. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या या ज्ञानाला आधार बनवा. या गोष्टी सांगायच्या ऐकायच्या नाहीत, या करण्याच्या आहेत. राम नाम कड़वा लगे ये मीठे लगे दामे, दुविधा में दोनों गए भाई माया मिली ना राम. अब्राहम सुलतान अधम एक संपन्न सम्राट होता. सगळ्या सुविधा होत्या त्याच्याकडे. 18 लाख घोडे होते. 18 लाख. आमच्या गावात पूर्वीच्या काळी जरी कोणाकडे, आजकाल तर हा कारचा महिमा आहे, ज्याच्याकडे कार आहे तो सावकार मानला जातो. त्यावेळी ज्याच्याकडे घोडा किंवा घोडी असायची त्याला शेठ मानायचे. मोठा चौधरी माणूस आहे, घोडा पाळतो. एका घोड्याने मोठेपणा मिळायचा, आणि त्याचे 18 लाख घोडे होते. अजून संपत्ती किती असेल. आणि तो त्यामध्ये इतका मस्त होता. परमात्म्याला त्या दलदलीतून या आत्म्याला काढावे लागले. आता थोडीशी गोष्ट ऐकवतो.
अब्राहम सुलतान अधमची. एक अब्राहम सुलतान अधम नावाचे मुसलमान बादशहा होते इराकमध्ये. एक बलक नावाची त्याची राजधानी होती, शहर होते. आणि हा खूप संपन्न राजा होता. हा मागच्या जन्मातला परमात्म्याचा प्रिय आत्मा होता. कबीर साहेब म्हणतात, जो जन मेरी शरण है ताका हूँ मैं दास, और गेल गेल लाग्या फिरूं हूँ जब तक धरती आकाश है. इतके दयाळू मालक, परमात्म्याच्या तुम्ही कधी ना कधी शरणात अवश्य राहिला आहात पुण्यात्म्यांनो, नाहीतर सतलोक आश्रम बरवालामध्ये तुम्ही येऊ शकत नाही. परमात्मा घेऊन येत आहेत तुम्हाला 100 कारणे बनवून. भटकत तर ते आहेत तुमच्यासाठी. कोणत्या आपल्या प्रिय आत्म्याला पाठवतात, कोणता संदेश देतात, कोणी पॅम्पलेटच्या माध्यमातून आकर्षित होतात, कोणी पुस्तकाने, कोणी TV बघून ओढीने येत आहेत. तर ही सगळी साधने हा परमात्मा तुमच्यासाठी करत आहे. तुम्ही त्याच 64 लाखातले आहात जे सगळ्यात पहिले इथे येतील. त्यानंतर संपूर्ण विश्वाला त्याच पद्धतीने जसे सापाचे विष उतरवणारा गारुडी मंत्र बोलून बोलून सचेत करतो, तसे बाकी समाजाला या ज्ञानाने, भक्तीने, या परमात्म्याच्या वाणीने, भक्तांच्या माध्यमातून गावागावात, शहराशहरात हा मंत्र बोलून बोलून हे विष उतरविल. मग ते जागे होतील. नंतर आधी 64 लाख येतील जे काशीत राहिले होते, भगवानाच्या संपर्कात आले होते. तर परमात्मा म्हणतात, एक वेळा जो माझ्या शरणात आला त्याच्या सोबत राहीन नेहमी. किती दयाळू होते. जर आजपासून 600 वर्षांपूर्वी भगवान आले नसते तर ही भक्ती संपली असती. त्यावेळी परमात्म्याने अशी लीला केली आणि असे चमत्कार केले आजपर्यंत भक्तांच्या मध्ये. तो चर्चेचा विषय आहे. भगवान हे करतो, ते करतातच हे भगवान. आणि मग काही माथे फिरू, जसे कमाल, जसे परमात्म्याने मेलेल्याला जिवंत केले. मोठी कथा आहे ही खूप, परंतु हळूहळू तुम्हाला ऐकवत राहू. आत्तापर्यंत तर तुम्हाला या सद्ग्रंथातील, वेदातील ही मलई काढून तुमच्या समोर ठेवली आहे. मग या कथा ऐकवत राहू. जे दास, जर ही गोष्ट मी पहिल्यांदा ऐकवली असती, जोपर्यंत हे वेद, सद्ग्रंथ व सगळे शास्त्रातून निर्णय नसता काढला, तर कोणी नसते मानले कबीर इज गॉड. आता या ज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक मनुष्य हे मानत आहे, भक्त, की कबीर इज गॉड आणि कम्प्लीट गॉड. तर परमात्मा आता काय करतात, आपण तर धन मागायला येतो आणि म्हणतात, जो जन मेरी शरण है ताका हूँ मैं दास. दास बघा कसा असतो. दास कोणाला म्हणतात? दासाची परिभाषा ऐकवतो. एकावेळी अब्राहम सुलतान अधम जो राजा होता त्याने घर सोडले होते. परमात्म्याच्या कृपेने घर सोडले होते आणि तो कोणत्या आश्रमात थांबला. त्या आश्रमात सगळे दास म्हणायचे स्वतःचे स्वतःला, अमुक दास, अमुक दास. आणि थोड्या थोड्या गोष्टींमध्ये एकमेकांच्या चुका काढून भांडू लागले, तू काय बनवत आहेस. तेव्हा अब्राहम सुलतान अधम, ज्याची दास कथा ऐकवणार आहे, याची थोडी लिंकमध्ये अजून आली. जेव्हा त्याने घर सोडले होते, पहिले तो राजा होता, तर त्याने म्हटले की बाबा तुम्ही नाव दास जरूर लिहिता, पण कर्म तुमचे लक्षण दासाचे नाही आहेत. त्यांनी विचारले, बाबा काय म्हणणं आहे भक्तजी, कसे नाही. त्याला माहीत होते की राजा होता आणि असे राज्य सोडून आला होता. तेव्हा त्याने म्हटले की मी जेव्हा राजा होतो आम्ही गुलाम घेऊन यायचो, गुलाम, दास. तर मी, कारण धार्मिकता माझ्यात होती, मी गुलामांची काळजी खूप घेत होतो, काही त्यांना त्रास नको व्हायला. तर मी त्याला विचारलं की बाबा गुलाम, माणूस पहिले मनुष्याला विकत घेऊन यायचे. गुलाम जसे आजकाल प्राण्यांना आणतात, राजा लोक किंवा शेठ सावकार यांच्याकडे ते नोकर म्हणून राहायचे. त्यांना जसे वाटेल उष्टा उरलेला तुकडा दिला, त्यांचे सगळे स्वातंत्र्य समाप्त व्हायचे आणि जे येस सांगायचे ते करायचे. पुढे ते येस करू शकत होते, नो नाही. आणि त्यांची स्वइच्छा काही नसायची गुलामाची. तर अब्राहम सुलतानने म्हटले की मी त्याला विचारले की ए गुलाम, तुझे काय नाव आहे. त्याने म्हटले की दासाला ज्या नावाने हाका माराल गुलामाचे तेच नाव असेल, आमचे काही नाव नसते. काही भुंडा, सुंडा, गुंडा, काहीही म्हणा, तुमच्यासमोर हजर असेन. तुम्हाला कोणते भोजन रुचकर लागते
म्हटले, दासाची कोणती इच्छा नसते. जे काही उष्टे उरलेले जे द्याल आम्ही त्यातच संतुष्ट असतो. तर पुण्यात्म्यांनो, सांगायचा मुद्दा हा आहे की तो दास आणि आपल्या मालकांच्या समोर आज्ञा होताच सर्व काही घेऊन उभा राहतो, त्याला दास म्हणतात. तर कबीर साहेब म्हणतात की जो जन मेरी शरण है और ताका हूं मैं दास, और गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाश. आता दास तुम्हाला ऐकू इच्छित आहे की अब्राहम सुलतान आदम पहिले सतयुगापासूनच चालत आलेला आत्मा होता आणि मग तो सम्मन नावाचा एक कासार बनला. मग तोच माणूस पार न होऊन भक्ती काही करत राहिला मालकांच्या बरोबर राहून. मग तो एक नौशेरवाचा बादशहा बनला, नौशेर खान. तिथे पण तो भक्ती परमात्मा तिथे पोहोचले, त्याला ज्ञान दिले, पण मोक्ष नाही झाला, दृढता नाही केली त्याने. मग त्याच्या भक्ती आणि दानाच्या कारणाने तो अब्राहम सुलतान अधम बलक बुखारेचा बादशहा बनला. इतके धन त्याच्याकडे, हिरे पाचू दागदागिने, खजिनेच्या खजिने खूप भरलेले होते. आता आपण मागतो भगवानाकडे घर आणि कार, आणि परमात्मा म्हणतात हे तर आहे काळाचे बेकार जे तुम्ही मागायला येता. जेव्हा तुम्ही भगवानाच्या शरणात आलात, काय परमात्मा अनोळखी आहे की माझ्या मुलाला कशाची आवश्यकता आहे? समोर ठेवेल तुमच्या, तुम्ही विचार करण्यापूर्वी. त्याला तुमच्या आधी माहिती आहे याच्यावर कोणतं संकट येणार आहे. त्याच्या आधीच तुमच्याजवळ समोर उभा असेल भगवान. तरी पण आपली जी सवय हळूहळू सुटेल, कारण की आत्ता तर तुमच्याबरोबर असं आहे, एका व्यक्तीच्या ओठाला जखम झाली, खूप जखम झाली, सुजला. तर कोणी त्याला कोणतं औषध सांगे, कोणी कुठलं औषध सांगे. एक व्यक्ती सांगू लागली की याच्या ओठाला हलवा बनवून बांधा, देसी घीचा हलवा. तर ज्याच्या ओठाला जखम झाली होतो तो म्हणे की हे औषध छान वाटले मला, हे बनवा, हलवा बनवा. आता हलवा थोडासा बनवला त्यांनी, जेवढा ओठावर लावायचा होता, ओठावर लावल्यावर चाटून खाऊन टाकला. त्याने विचार केला ओठावर तर नाही टिकणार आणि खाल्ला तर याला अजून बनवून. तर ती व्यक्ती म्हणाली आधी याचा आतून पोट भरू दे, तेव्हा ओठावर टिकेल. तर त्यांनी खूप बनवला किलोभराचा, तो आधी खायला दिला, आता खा तू, आणि मग ओठावर बांधला. कारण हलवा अशी गोष्ट आहे, एक वेळा खाल्ला तर परत रस नाही वाटत, त्यात एक घास पण नाही खाऊ शकत. तर ओठावर ठेवला तो, जसाच्या तसा ठेवला. तर आज तुमच्या ओठाला जखम झाली आहे आणि तुम्ही इथे जे मागायला येता ना, परमात्मा आधी तुम्हाला त्याने भरेल, आतून भरेल, तुमचे सगळे फुलफिल पूर्ण करेल, जी पण रिक्वायरमेंट असेल, आणि मग तुम्ही ओठावर टिकवू शकाल. तर सांगायचा मुद्दा हा आहे की मग तुम्हाला रस नाही राहणार यात. या दासाच्या बरोबर हा कटू अनुभव जे आहे ना, अनुभवलंय. आधी तर आमचे पण जे नाम घेतले होते तेव्हा आवश्यकता अशी कोणती नव्हती, कोणती त्रुटी घरात नव्हती कोणत्या वस्तूची, तरी पण मायेची इच्छा होती. अशा प्रकारे पैसे देऊ लागले परमात्मा. पुण्यात्म्यानो, विचार पण करू शकत नाही. तेव्हाच तर या दासाचा इतका दृढ विश्वास झाला आणि दृढतेने तुमच्यापर्यंत हे पोहोचवू शकलो. जेव्हा मालकांनी माझी इच्छापूर्ती केली, विश्वास दृढ केला. दासाने एक प्लॉट खरेदी केला, एक मित्र होता, त्याला तसा तर त्यात कोणता रस नव्हता, कोणता दुसरा बनवू इच्छित होता, उधारमध्ये दिला. 1 वर्षात त्याचे पैसे दिले आणि 1 वर्षात त्याला घेतल्यावर तिप्पट किंमत झाली त्याची. रजिस्टर्ड तिथली जी व्हॅल्यू होती, सांगा, आपण त्या नोकरीत हेराफेरी करून माझ्या मते पूर्ण आयुष्यभरात नाही कमवू शकत. तर 1.5 वर्षात मालकांनी असे भरभरून दिले, ती ओठाची जखम भरून टाकली. आणि परत हे ज्ञान झाले की याने काही डोके फोडून घ्यायचे, माया जर जास्त झाली तर परत ही दुःखी करेल. तर पुण्यात्म्यांनो, पहिले तुमच्या ओठाच्या जखमेसाठी आला आहात, हे पण तुमचे सगळे काम होईल. तुम्हाला परमात्मा अंदर से भी भरेगा और ये दुख आपके ये सारे निवारण करेगा, आपको सारा सुख देगा. आणि मग तुम्हाला हा पैसा विष दिसू लागेल, रस नाही राहणार तुम्हाला हे ज्ञान मिळाल्यानंतर. मग तुम्हाला हे माहीत पडेल की जर माझ्यावर कोणती आपत्ती आली तरी भगवान सोबत उभा असेल. कबीर साहेब म्हणतात,
कल्पे कारण कौन है कर सेवा नी काम, और मन इच्छा फल दूंगा जब पड़े मेरे ते काम. तर कल्प म्हणतात अर्थाशिवाय संकल्प विकल्प ठेवू नकोस. निष्काम भावाने ही पूजा करत राहा जी मी सांगितली आहे, माझ्या दासाने सांगितली आहे. आणि जेव्हा तुझ्यावर कोणती आपत्ती येईल तर जे माझ्या स्तराचे काम असेल, परमात्म्याच्या स्तराचे काम राष्ट्रपती नाही करू शकत. जसे एक पिता-पुत्र जात आहे कुठे. आता ॲक्सिडेंटमध्ये पुत्र मारला गेला, पिता वाचला. सांगा पित्याने कोणती सुरक्षा दिली? जर आपण हा विचार करू की राष्ट्रपती आहे तो पिता, तर परमात्मा सोबत असेल तिथे मालकांचं काम होतं जो तुमचं रक्षण करेल. तर म्हणतात अच्छा फल देऊंगा जब पड़े धनी ते काम. तुमच्या सर्व प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्यात सगळे सुख देतील. तर काय होते, तो अब्राहम सुलतान अदम नावाचा जो राजा होता त्याच्याकडे भरपूर पैसे होते. आणि जेव्हा राजा व सुख भरपूर असते, राजा बनला तर मग विचारायचंच काय. आधी तर खूप वाईट कामं करतात हे. त्याने हजारोंच्या संख्येने स्त्रिया ठेवल्या होत्या बकवास करण्यासाठी, विवाह करून करून. अजून दुष्कर्म किती करत असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. परंतु आवड भगवानाची तरी पण होती. आज वेळ थोडा आहे, थोडे शॉर्टमध्ये सांगतो. जे दास सांगू इच्छित होता की तुम्ही माया मागायला आला आहात आणि परमात्म्याने ज्याला मोक्ष दिला त्याला मायेपासून वेगळे केले. आता एके दिवशी कोण्या संताने त्या अब्राहम सुलतान अधमसोबत फसवणूक केली. एक अंगठी खोटी दिली, खरी लपवली. मग हे माहीत पडले तर अब्राहम सुलतान अधमला संतांबद्दल द्वेष निर्माण झाला. आणि जे काही आजूबाजूचे साधू संत होते त्यांनाही जेलमध्ये टाकले आणि जात्यावर पीठ दळायचे काम, ड्युटी, शिक्षा देत असत. आणि जात्यावरचे पीठ त्याच्या घोड्यांना, प्रजेला, जनतेला आणि काय नाव आहे, सेनेला खायला घालायचे जसे पण. आता पुण्यात्म्यांनो, जो कोणी माणूस भक्त परमात्म्यासाठी निघाला आहे तो जरी कोणाची पूजा करत आहे आणि जेव्हा तो शेवटी रडतो ना, तो आत्मा रडतो. तर आत्म्याचा साथी कबीर भगवान आहे. जेव्हा त्याने पाहिले की भगवानासाठी निघाले होते 100-200 भक्त आणि यांना जेलमध्ये टाकले नालायकाने, आणि तो पण भक्त परमात्म्याचा होता पूर्वजन्माचा, ज्याचे कर्म बिघडले होते, तर तिथे पोहोचले दाता. त्याने काय प्रश्न केला होता? अब्राहम सुलतान हा प्रश्न करायचा की तू भगवान पाहिला आहेस, अल्लाह कुठे आहे, कसा आहे, तर मला दाखव, मला सांग. आणि जो त्याच्या प्रश्नांचे उत्तर देत नसायचा त्याला जेलमध्ये टाकायचा. असे 300-350 संत जेलमध्ये पकडून ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी आणि त्या नादान आत्म्याला परमात्म्याच्या मार्गाला लावण्यासाठी परमात्म्याने म्हटले आहे, सो चल सिद्धर मैं करूं अपने जन के काज. एक गुराखी बनून, जसे राजस्थानातली माणसं यायची आमच्या इथे, उंटावरून, उंट असणारे भरपूर काफिला घेऊन यायचे. जेव्हा त्यावेळी तिथे पाऊस नाही पडायचा, या साईडला येऊन ते आपल्या प्राण्यांना पाळत होते, मग परत घरी घेऊन जायचे. असे जे उंट राखणाऱ्यांची व गुराखांची जी असते ना, तशी वेशभूषा बनवून ते राजाच्या महालावर, रेसिडेन्सवर, जिथे झोपायचा तिथे ज्या महालात, त्याच्या छतावर स्वतः प्रकट झाले सतलोकातून येऊन. आणि एक उंट राखणाऱ्यांसारखा, जसे राजस्थानी असतात ते धोतर बांधून, जे डोक्यावर इतकी मोठी पगडी, हातात काठी घेतलेले, त्याच्या छतावर उभे राहून काठी मारू लागले. आवाज करत होता खूप जोराचा, हुर्र हुर्र. आता राजाच्या छतावर तर चिमणी पण नाही बोलू शकत, आणि त्याने खूप ठोकून आवाज केला. राजा एकदम उठला, नोकरांना ओरडला की तुम्ही काय करत आहात, वरती कोण आवाज करतंय. नोकर गेले वरती, घेऊन आले पकडून. तो समोर उभा आहे एक राजस्थानीसारखा परमात्मा, आणि म्हणू लागले की तू कोण आहेस, कुठून आलास, वरती छतावर काय करत होतास. राजाने विचारले. परमात्म्याने म्हटले की माझा उंट हरवलाय, माझा उंट हरवलाय आणि मी उंट शोधत होतो, कदाचित तुझ्या छतावर बसला असेल. तर राजा हसला त्याच्या मूर्खतेवर, म्हणू लागला, अरे मूर्खा, उंट कधी छतावर जाऊ शकतो का? काय तुला अक्कल नाही का? उंट मिळेल कुठे जंगलात, शोध तिथे जाऊन. तेव्हा परमात्म्याने म्हटले की ज्याप्रमाणे उंट छतावर नाही मिळू शकत, क्वाईट इम्पॉसिबल,
अशा प्रकारे ज्या प्रकारे तू बकवास करत आहेस असा अल्लाह प्राप्त नाही होऊ शकत. आणि हे म्हणून मग अंतर्धान झाले. त्याच वेळी आता समोर बोलत असलेला मनुष्य नाही दिसला तर काळजात धस्स होते, अर्धमेला होतो, ठोका चुकतो. तो बेशुद्ध झाला राजा. तिकडून परमात्मा ते तर लागले राजाचा उपचार करायला. तिथे पोहोचले जिथे ते जात्यावर दळत होते, जेलमध्ये. कोण? त्याचे भक्त. आता बघा पुण्यात्म्यांनो, आता तुम्हाला ज्ञान मिळाले ना. पहिले आपल्याला जे सुख होते, आपण विचार करत होते, हे कृष्णाजींनी केले, हनुमानजींनी केले. करणारे म्हणतात जगत का पेखणा पेख्या धणी का नाम ना लेखा. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 व 17 तीन पुरुष सांगितले आहेत, एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष. परंतु यापेक्षा वेगळा जो उत्तम पुरुष आहे तो तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचे धारण पोषण करतो, म्हणजे सगळ्यांचे सुखदुःख तोच सांभाळतो. तो अवैश्वर आहे, तो परमात्मा, परमक्षर ब्रह्म सत्य पुरुष कबीर साहेब आहेत. तर तिथे जाऊन त्या शिपायांना म्हटले की बाबा हवालदारांनो, मी पण आलो आहे. तुमच्या राजाने मला पण जेलमध्ये पाठवले, मी पण साधू आहे, साधू वेशभूषा बनवली तिथे जाऊन. तर शिपाई म्हणाले ठीक आहे बाबा, एका जात्यावर तू बस दळायला. तर थोड्या वेळात काय केले परमात्म्याने की बाबांनो बघा, एक काम करू आपण कैदी हवे तर आमच्याकडून जात्यावर दळून घ्या किंवा यात धान्य टाकून घ्या. एक काम तुम्ही करा, एक काम आम्ही करू. आता शिपायांनी विचार केला, हा चांगला क्रांतिकारी आलाय. त्याने सगळ्यांकडून संप करवून घेतला. त्यांना दुःख झाले की आता याला सरळ करू. म्हणू लागले आम्ही धान्य घालू जात्यात आणि तुम्ही दळा. त्यांनी विचार केला, आधी यांना 2-3 तासात सोडत असायचे, आज संध्याकाळपर्यंत करून घेऊ. आता परमात्मा ते बसले, ठीक आहे बाबा तुम्ही या, एक एक उभे राहा जात्यासोबत. म्हणाले आम्ही घालत राहू, फिरता फिरता तुम्ही चालू करा. परमात्मा म्हणाले बाबांनो उभे राहा सगळे. सगळे उभे राहिले आणि डोळे बंद करा. महात्मा उभे राहिले, डोळे बंद केले. परमात्म्याच्या हातात दांडकसं होतं छोटंसं. त्यांनी त्यांच्या हिश्श्यातील जात्याच्या दांड्याला, हँडलला असे लावले की चला स्टार्ट करा सगळे. ती 360 जाती सांगतात आपोआप फिरू लागली, फुल स्पीडने, विजेने पण नाही चालत इतकी जलद. आणि परमात्मा म्हणाले हवालदारांनो या टाका आणि पीठ दळा, गहू टाका आणि दळा, आम्ही चाललो. तर त्यांनी सांगितले होते डोळे बंद करा, सगळ्यांनी डोळे बंद केले. परमात्म्याने सांगितले डोळे उघडा. राजाच्या त्या स्थानापासून जवळजवळ 1 किलोमीटर दूर जंगलात ते सगळे उभे असलेले दिसले आणि म्हणू लागले पळून जा इथून, या नालायकाच्या राज्यात परत नका येऊ. आता ती जाती आपोआप चालत आहेत. सारे सैनिक कैदी पळून गेले. आता सैनिकांनी विचार केला आपण तर मेलो बाबा, हा राजा आपली दशा करेल, म्हणेल तुम्ही जाणून बुजून त्यांना पळवून लावलं. पळत गेले 1-2 राजा की असं असं झालं. आता परमात्म्याने ती जाती चालू ठेवली, नाहीतर राजा यांना दुःखी करेल. तुम्ही जाणून पण काढून टाकलेत. जेव्हा राजाला माहीत पडले, राजा बघायला आला की जाती आपोआपच चालतायत. जाती तेव्हा बंद झाली, तेव्हा राजाने पाहिले इतके दयाळू आहेत, कोणावर दुःख नाही येऊ देत की सैनिकांना त्रास देईल हा नालायक माणूस, आपले कर्म बिघडवेल. तर पुण्यात्म्यांनो, अमर करूं सतलोक पठाऊं, ताते बंदी छोड़ कहाऊं. ही खूप मोठी गोष्ट आहे. वेळ थोडा राहिलाय, परत सांगू कधीतरी. सांगायचा मुद्दा हा आहे की परमात्म्याने त्याला लास्टमध्ये असे विवश केले की त्याला विषाप्रमाणे दिसू लागले हे पैसे, ज्यावर बसून तो आनंद साजरा करत होता. आणि एक दिवस तो घर सोडून निघून गेला. तर परमात्मा रस्त्यात परत भेटले त्याला की बाळा, घर सोडल्याने तर भगवान नाही मिळणार. तुम्ही आत्म्यातून या धनाचा त्याग करायला पाहिजे. त्यापासूनच्या हानीबद्दल परिचय करून घे तू आणि जाऊन परत राज्य करू शकतोस, हा मंत्र घे. तर म्हणाला नाही, शिरोधार्य आहे तुमची आज्ञा, परंतु मालक आता ते चांगले वाटत नाही मला. तुमच्या ज्ञानाशी मी परिचित झालो, असंख्य जन्म झाले मी धक्के खात आहे, आता पिच्छा सोडवा दाता. तर पुण्यात्म्यांनो, एक दिवस तुमची अशी स्थिती होईल की हा हलवा बिलकुल चांगला नाही वाटणार आणि तुम्ही स्वतःहून स्थिर व्हाल. तुमचा आत्मा आणि केवळ परमात्म्याच्या व्यतिरिक्त लास्टमध्ये तुम्हाला काही नाही दिसणार आणि हेच मोक्षाचे कारण आहे. तर तुमचा सगळ्यांचा मोक्ष होईल. म्हणतात समझा है तो सर दर पाऊं,
भौर नहीं रे सदा। बोलो सतगुरुदेव। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? पूजा प्रवीण बाविस्कर. आपण कुठून आलात? मी अंबड, नाशिक, महाराष्ट्रामधून आलेली. आपण कुठल्या इयत्तेत शिकत आहात? मी आत्ता 9वीमध्ये शिकत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मी 14/3/2020 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही पहिले पारंपरिक भक्ती साधना करत होते, जसे की ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा करणे, 5 वर्ष गणपती बसवणे, महालक्ष्मींची भक्ती करणे, साईचे म्हणजे साईला तिथं शिर्डीला जायचे आणि मंदिरात जाणे, असे आम्ही अनेक देवी देवतांची भक्ती करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की आपण व आपला परिवार महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्तिविधी आहेत ती करत होतात, मग ती करत असताना आपल्याला असं का वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी आणि त्यांच्या शरणात जावे? माझ्या पप्पाचा मामाचा मुलगा होता, त्यांनी आम्हाला ज्ञानगंगा हे बुक दिलं होतं. आम्ही ते ज्ञानगंगा बुक काही वाचलं नाही, घरी नेऊन ते आम्ही कॉटमध्ये ठेवलं. 3 वर्ष कॉटमध्ये ठेवलं. तर मग एका दिवशी अचानकपणे आम्ही सहज त्यांच्या घरी भेटायला गेले. मग त्याने आम्हाला संत रामपालजी महाराजांचा अनुयायींचा इंटरव्ह्यू दाखवला. तर मग ते इंटरव्ह्यू बघून माझ्या मम्मीला धक्का बसला की एवढ्या लोकांचं दुःख दृष्ट होऊ शकतं, तर आपलं का नाही होऊ शकत. तर मग माझ्या मम्मीनी विचार केला आणि घरी गेली तर मम्मीला रात्री संत रामपालजी महाराजांनी दर्शन दिलं. तर मग दर्शन बघून माझी मम्मी 2-3 दिवसानंतर डबल त्यांच्या घरी गेली. तर मग त्यांनी डबल एक इंटरव्ह्यू दाखवला. मग त्या दिवशी माझी मम्मी बोलली की मी संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेते. तर मग माझी मम्मी बोलली, तर मग आमचे सगळे परिवार बोलले की आम्ही पण नामदीक्षा घेतो. तर त्या दिवशी रात्री आम्ही 11 वाजता नामदीक्षा घेऊन आलो. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांचा आपण मुलाखत ऐकली, त्यांचा इंटरव्ह्यू बघितला आणि त्यातून प्रेरित होऊन आपल्या आईने निश्चय केला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी आणि त्या अनुषंगाने आपण सहकुटुंब संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये काय बदल आढळला? पहिला बदल हा झाला की माझे वडील होते. माझ्या वडिलांना खूप त्रास होत होता, खूप डोकेदुखी होते आणि रात्री तर गोळीशिवाय झोपतच नव्हते, काहीच काम नाही करत होते. आणि 5 वर्षापासून आम्ही डॉक्टरजवळ जात होते, पण काहीच फरक पडत नव्हता. आणि आम्ही डबल एकदा डॉक्टरकडे गेले, त्यांनी सांगितलं की CT स्कॅन करायला लावले. तर मग CT स्कॅन करायला लागलं तर आम्ही तेव्हा रात्री वापस घरी आलो. घरी आल्यावर आम्ही त्या दिवसापासून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. त्यापासून आम्ही आजपर्यंत डॉक्टरकडे गेलेलो नाही आणि एक बी गोळी खाल्लेली नाही आहे. आम्ही ते बी कष्ट करत होते, ते सगळे पैसे दवाखान्यातून निघून जात होते. मग तेव्हापासून आम्ही गुरुदीक्षा घेतली. त्यापासून आम्ही आतापर्यंत एक गोळी बी नाही खाल्लेली. आणि माझा भाऊ होता, त्याला खूप त्रास होत होता. त्याला खूप ताप यायचा, खोकला यायचा, म्हणजे त्याची खूप तब्येत खराब व्हायची. आम्ही MD डॉक्टरकडे गेले, खूप मोठ्या डॉक्टरकडे गेले, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले त्यापासून आम्ही आतापर्यंत आम्हाला डॉक्टरकडे जायची गरजच पडली नाही. आम्ही 14 वर्षापासून भाड्याच्या रूममध्ये राहत होते. तर आम्ही घर बुकिंग केलं होतं, पण ते लोन पास नाही होत होतं. तर आम्ही संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की आमचं लोन पास होवं, आम्हाला ते घर मिळावं. मग लगेच प्रार्थना लावलं. 15 दिवसामध्ये आमचं स्वतःच नवीन घर झालं. 15 दिवसामध्ये लोन पास झालं, खरेदी पण झाली आणि आम्ही सामान बी टाकून दिलं. आणि आज आम्ही संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आम्ही स्वतःचं नवीन घरात राहत आहोत. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला शारीरिक लाभ मिळालेत. जे काही दुःखी होते, जी काही पीडा होती, जे काही रोग होते, त्या रोगांचा नाश झाला आणि आज आपलं कुटुंब एक सुदृढ असं आरोग्य जगत आहात. तर मला असं विचारायचं आहे की ह्या सर्व गोष्टी केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झाले हे आपण कसं सांगू शकाल?
हो, संत रामपालजी महाराज ते ज्ञान सांगतात, ते शास्त्रानुसार भक्ती सांगतात. आणि गीता, वेद, पुराण आम्ही हे सगळं पडताळून बघितलेले आणि आम्हाला मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला आहे. जसं आपण या लहान वयात संत रामपालजी महाराजांचा मार्ग अवलंबला आहे, तर या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या इतर जो आपण आपला जो मित्रपरिवार आहे, मित्रमैत्रिणी आहेत किंवा जो भक्त समुदाय टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी हा संदेश देईल की संत रामपालजी महाराज ते ज्ञान सांगतात ते अनमोल आहे. आणि आत्ताचा समाज तर वाईट परिणामाला लागलेला आहे, जसे की टी व्ही बघणे, डान्स करणे, याच्यामुळे सगळे वेळ घालवतात आणि भक्ती मार्गाला लागत नाही. तर आता मी कोणतेही वाईट कामे करत नाही, काहीच करत नाही, डान्स करत नाही. आणि अभ्यासामध्ये पण उत्तीर्ण होते. आणि मी गुरु केला आहे, त्यापासून आता मी कोणत्या वाईट परिणामाला लागत नाही. मी सगळ्यांना सांगू इच्छिते, वाईट कामाला लागू नका आणि ह्या भक्तीमध्ये जुळा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सद्भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला नाना प्रकारचे लाभ प्राप्त झाले. मला असं विचारायचं आहे की हे जे काही लाभ आहे, हे लाभ आपल्या आईवडिलांनी संत रामपालजी महाराजांची भक्ती घेतली त्यामुळे त्यांना प्राप्त झालेत. पण मला खास करून तुला असं विचारायचं आहे की या लहान वयात तू संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीकडे वळाली. या वयामध्ये आजकाल मुलं टी व्ही बघणे, व्हिडिओ गेम्स खेळणे, त्याचप्रमाणे जो काही वेळ आहे आपला पिक्चरमध्ये, मूवीमध्ये, कार्टून्स बघण्यामध्ये व्यतीत करतात. त्या विपरीत तू ही सद्भक्ती स्वीकारली, तर हे कसं काय? भक्ती करण्याची कोणतीही वय नसते. टी व्ही बघणे, मोबाईल खेळणे, गेम खेळणे, डान्स करणे, गाणे ऐकणे हे सगळे वाईट परिणाम आहे. अगर आपण गुरुदीक्षा घेतल्यावर आपण हे काहीच वाईट परिणाम नाही करत आणि आपल्या अभ्यासामध्ये पण आपले उत्तीर्ण होते आणि आपण ह्या वाईट कर्माशी दूर राहतो. जसं तू सांगत आहेत की संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आहे, या ज्ञानामुळे माणूस वाईट गोष्टीपासून लांब जातो आणि चांगल्या गोष्टींना आत्मसात करतो. तर ह्या गोष्टीचं, ह्या अनुभवाचं काही पुरावे आहेत का तुझ्याकडे? संत रामपालजी महाराजांचे अनुयायी कोणतंही व्यसन नाही करत, कोणतेही डान्स नाही बघत आणि सगळे वाईट कर्माशी दूर राहतात आणि कोणत्याही कधी चोरी नाही करत, ना डान्स बघत, ना वाईट कर्माशी एकदम दूर राहतात. जसं तू सांगत आहेस की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी हे कुठल्याही प्रकारचे वाईट प्रकृती किंवा वाईट कर्म असे करत नाही, तर मला असं विचारायचं आहे की ह्या ज्या गोष्टी तू आज संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे तुला जे काय अनुभवायला आलं, जे काय बघायला मिळालं, त्या दृष्टीतून तू तुझ्यासारख्या लहान मुलांना काय संदेश द्याल? मी हे संदेश देऊ इच्छितो की सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांचं नाम समजावं आणि वाईट कर्मापासून दूर राहावे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी आणि आपलं कल्याण करावं. जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? टी व्हीवर सत्संग लागतात, त्या सत्संगचा खाली कॉन्टॅक्ट नंबर राहता, त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकता आणि निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकता आणि आपलं कल्याण करू शकता. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या
पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.